तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सैनिकांचा ठरलाय। शिवसेना आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। दोन्ही बंधू एकत्र आलेत, आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे, असा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केलाय। ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याचाच आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यामुळे जागा वाटपात आम्ही कोणतेही आडेवेडे घेणार नाही। आतापर्यंत आमच्या 3 वेळा बैठकाही झाल्यात असं त्यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी करण्याचीही चर्चा सुरू आहे। शिवसैनिक आणि मनसैनिकांनी भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढाईची संपूर्ण तयारी केली आहे। आता आम्ही फक्त ठाकरे बंधूंच्या आदेशाची वाट पाहतोय असं म्हणत चाबुकस्वार आणि चिखले यांनी युतीवर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत असल्याचंही स्पष्ट केलंय। तर दोन बंधू एकत्र आल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे, वातावरण चांगलं आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मनसेने पूर्ण ताकद ही पणाला लावलेली आहे। 2-4 बैठका सुद्धा झालेल्या आहेत। काल आम्ही उमेदवारी अर्ज सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता कधी वर्ण आदेश येतोय आणि कधी आम्ही गाठ बांधतोय त्याच्यावर आता आम्ही थांबलेलो आहे। आता उद्धव साहेबांचं राज ठाकरे साहेबांचं मनोमिलन झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र कार्यक्रम करत आहेत। ठिकठिकाणी गेले 6 महिने अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील आम्ही एकत्र येऊन आम्ही येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या आम्ही एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे